नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे लिंबाचा आंबट गोड जाम। आता ह्या जामसाठी लागणारे जे साहित्य आहे किंवा पदार्थ आहेत ते आपण पाहूया। मी 15-20 लिंबू घेतले, साधारण अर्धा किलो लिंबू आहे। हे रंग तिखट घेतले दोन प्रकारचे, हे चवीचं तिखट आहे, हे रंगाचं तिखट आहे, बेळगीचं तिखट आहे, जिरा पावडर भाजून घेतलेली, शेंदी मीठ घेतले। ही उपवासाची डिश आहे। आणि अर्धा किलो साखर घेतली। त्यासाठी आपण हे लिंबू घेतले, पतल्या सालीचे लिंब घ्यायचे असतात, पिवळ्या रंगाचे लिंब घ्यायचे असतात। हे कापल्यावरती त्याच्यातले बिया पहिले काढून टाकायच्या आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे करायचे। यातले सगळ्या बिया काढून टाकायच्या आपण। आपण बघू शकता हे अर्धा किलो लिंबू मी छानपैकी कापून घेतलेत, त्यातले सगळे बिया काढून घेतले आहेत आणि त्याचे बाकीतला आतला जे कडक भाग असतो ना तो पण काढून घेतला आहे। आता हे जे लिंब आहेत ना, हे लिंब आपल्याला जे आहे ते मिक्सरमधून डायरेक्ट बारीक करायचे, साखर टाकून थोडे थोडे करायचे आणि त्याच्यातला रस जो आहे तो पण आपल्याला त्याच्यासाठी वापरायचा आहे। आता बघा अर्धा भांडा आपण लिंबाचं घेतलेलं आहे। आता जेवढे आपण लिंब घेतले होते तेवढीच आपण साखर पण घेतली आहे। आता साखर आणि लिंबू हे आपल्याला एकत्रित मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आपण बघू शकता मिक्सरमधून आपण छानपैकी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण एका कढईत काढून घेऊयात। ह्या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या लिंबाचं असा सॉस करून घ्यायचा आहे। आता दुसरा लॉट टाकूयात। ह्याच्यात लिंबाचा जो रस राहिला आहे तो पण टाकायचा असतो। आपण बघू शकता आपलं लिंबाचं मिश्रण जे आहे, लिंबाचं आणि साखरेचं छानपैकी तयार झालेलं आहे। आता ह्याच्यात साखर आणि लिंबू सालासकट घेतले, त्या लिंबातल्या बिया आणि मधलं खोड जे असतं ना कडक कडक ते आपण काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 1 चमचा जिरा पूड टाकायची, भाजलेली जिऱ्याची पूड आहे। त्याला छानपैकी हलवून घ्यायचं। रंगाचं तिखट जे आहे मी 2 चमचे घेतलेले आहे ते पूर्ण टाकून घेऊयात। त्याला हलवून घ्यायचं आणि हे चवीने असलेले तिखट जे आहे ना हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी 1 चमचा टाकले सध्या, नंतर तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता। आणि हे जे आहे एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही। आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण आता हलवून घेऊयात। छानपैकी लाल रंगाचा हा सॉस तयार झालेला आहे। हा पहिले सुरुवातीला जे आहे ना ते कडू लागतो, कारण आपण साधीसकट घेतलेलं आहे ना, पण जसा जसा हा सॉस मुरत जातो तसं त्याची एक वेगळी चव आणि एक वेगळा फ्लेवर त्याला येतो। आपण बघू शकता आपला लिंबाचा जाम छानपैकी तयार झालेला आहे। याला लिंबाची चटणी पण म्हणतात किंवा लिंबाचा सॉस पण म्हणतात। आपण बघू शकता आपला लिंबाचा जाम हे तयार आहे। माझी जर का ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद। पण तुम्ही हा सॉस करून पहा। हा सॉस जो आहे किंवा हा जाम जो आहे हा उपवासासाठी खास आहे। इतर वेळेलाही आपण खाऊ शकता, येणाऱ्या एकादशीला आपण करून पाहू शकता, अनेक उपवास असतात त्या उपवासाला खाऊ शकता। हा सॉस जो आहे हा वर्षभर टिकू शकतो। हा आपण छानपैकी एअरटाईट बर्नीमध्ये पॅक करून ह्याला ठेवू शकता आणि आपण हा सॉस जरूर करून पाहावा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। धन्यवाद।